जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाण्याची टाकी या टॉपिकमध्ये आपण 1 ते 30पर्यंत प्रश्न सॉल्व केले. आपण या व्हिडिओमध्ये आपण 31 ते 57पर्यंत क्वेश्चन सॉल्व करू, म्हणजे जेणेकरून आपण पूर्ण हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल. तर बघा, त्यामध्ये 31 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? एक पाण्याची टाकी म्हणते पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने म्हणते 15 तासात पूर्णपणे भरते आणि तिसऱ्या नळाने म्हणते 24 तासात पूर्णपणे भरते. जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला, तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल म्हणते. तर बघा काय म्हणते, पहिल्या नळाने काय म्हणते 12 तासात, ठीक आहे. दुसऱ्या नळाने म्हणते 15 तासात, ठीक आहे. तिसऱ्या नळाने म्हणते किती 24 तासात भरते म्हणते. तर तिघाची कार्यक्षमता किती येणार? मग आता याचा काय करायचं, LCM काढून घ्यायचा, लसावी काढायचा. किती येते? 24, 15 आणि 12चा लसावी काढला तर किती येते? मोठी संख्या पकडून घ्यायची खाली, ठीक आहे. हे काय 8 गुणिला 3 आहे. आता 15ला भाग जाते का 8 नाही जात, तर मग 3 भाग जाते 15ला जाते. मग हे 5 आहे, ते 5 उरलेले काय करायचं इथं लिहून घ्यायचे. नंतर आता 12ला 24 भाग जाते का जाते, तर मग आता 12 घ्यायची नाही. उत्तर मग लसावी किती आला? 24 गुणिला 5 म्हणजे 120. हा काय आला आपला लसावी, इथं लिहून घ्यायचा लसावी 120. आता काय करायचं, ह्या तिघाची आपल्याला कार्यक्षमता काढायची. मग काय करायचं, 12ने 120ला भाग दिला तर किती येते? पहिल्या व्यक्तीची कार्यक्षमता 10 येते. नंतर 15ने 120ला भाग दिला तर किती येते? 8 येते. दुसऱ्या व्यक्तीची 8 आली. 24ने 120ला भाग दिला तर 5. तिसऱ्या व्यक्तीची कार्यक्षमता किती आली? 5 आली. नंतर काय म्हणते, पहिला व्यक्ती हा म्हणते 3 तास कार्य करतो. 3 तास काम केलं तर मग तो किती काम करून आला? 30 काम करून आला आणि तो मग सोडून चालला जाते, मग हे कॅन्सल झाला. नंतर दुसरा व्यक्ती येते म्हणते तो 5 तास काम करते म्हणते. किती काम करून आला? दुसरा व्यक्ती 40 काम करून आला, तोही सोडून जाते म्हणते. नंतर उरला किती? मग आता त्या दोघा मिळून काम किती केलेलं आहे? 70 काम केलेलं आहे. आपल्याजवळ एकूण कार्य किती, आपण किती दिवसात काम होतं आपलं? 120 दिवसात. त्यानं 70 दिवसाचं काम केलेलं आहे. मग उरलं किती? मग 120मधून 70 मायनस केलं तर किती काम किती उरलं आपलं? 50 काम उरलेलं आहे. आणि मग तो काम कोण करणार? तिसरा व्यक्ती पूर्ण करणार. तिसऱ्या व्यक्तीची काय कार्यक्षमता किती आहे? 5 आहे. तर मग काय करायचं, येईल 50नं 5नं भागून द्यायचं. उत्तर किती येते? मग 50ले 5नं भागले तर 10. उत्तर काय आहे? 10 तासात नाही. मग तो किती तासात पूर्ण भरेल? मग तो 10 तासात, मग तो त्याचा तिसरा नळ तो 10 तासात भरेल. बघा, त्यानंतरचा दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एका हौदात अशा पद्धतीने म्हणते पाणी सोडले की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते म्हणते. तर 60 मिनिटांनी होत पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो अर्धा भरलेला असेल म्हणते. तर बघा, आता प्रत्येक मिनिटाला काय होऊन राहिलं? पाणी दुप्पट होऊन राहिलं म्हणते. बघा आता पूर्ण कधी भरला तो? 60 मिनिटात पूर्ण भरून आला. किती मिनिटात? 60 मिनिटात. अर्धा कधी भरण तो? अर्धा कधी भरण? अर्धा काय भरण काय? प्रत्येक मिनिटाला तो काय होऊन दुप्पट होऊन आहे. तर मग अर्धा कधी भरण? ह्याच्यातून 1 मिनिट मायनस करून घ्यायचा. 1 मिनिट ह्याच्यातून मायनस केला तर किती होणार? मग 59 मिनिटातनी तो अर्धा किती भरणार? कधी भरणार? मग 59 मिनिटातनी तो अर्धा भर. बघा, त्यानंतरचा 33 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक पाण्याची टाकी म्हणते एका नळाच्या प्रवाहाने म्हणते 2 तासात भरते आणि दुसऱ्या नळाच्या प्रवाहाने म्हणते 8 तासात पूर्णपणे भरते म्हणते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल म्हणते. काय विचारणार? एका नळाने काय म्हणते 2 तासात भरते, दुसऱ्या नळाने म्हणते काय म्हणते 8 तासात भरून आहे, दुसऱ्या नळाने काय म्हणते 8 तासात भरून आले. तर काय करायचं अशा वेळेस? दोन्ही नळ एकत्रित काम करून आले तर किती वेळात भरेल म्हणते. तर काय करायचं अशा वेळेस? 8 गुणिला 2, दोन्ही संख्याचा काय करायचा? गुणाकार करायचा. दोन्ही भरून राहिले, काय करून राहिले? प्लस प्लस आहे, दोन्ही भरून राहिले. मग काय करायचं? दोघांची बेरीज करायची. 8 आणि 2 किती होते? 10. 10ने भाग द्यायचा. बेक बे बे पंचे 10. उत्तर किती आलं मग आपला? 8/5 आलं. तर हिला काय करायचं? घंटे आणि मिनिटातनी कन्वर्ट करायचं आहे. मग 5 एक 5 उरले किती? तर 3/5. आता 3/5ले आपलं 1 घंटा 3/5 आला. आता 3/5ले काय करायचं? आपल्याला मिनिटात कन्वर्ट करायचं आहे. तर मिनिटात कन्वर्ट करायचं असेल काय करतो आपण? 60नं गुणत असतो. मग 60ला गुणलं 5 एक 5, 5 2 10, 12 36. मग आपलं उत्तर काय? 1 घंटा 36 मिनिट. हे काय आपलं उत्तर? ठीक आहे, 1 घंटा 36 मिनिट आपलं आन्सर आहे.
बघा त्यानंतरचा 34 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक पाण्याची टाकी म्हणते एका नळाने 6 तासात भरते म्हणते, तर दुसऱ्या नळाने ती 4 तासात रिकामी होते म्हणते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल म्हणते. तर बघा एका नळाने काय म्हणते 6 तासात भरते म्हणते, दुसऱ्या नळाने म्हणते 4 तासात रिकामी होईल म्हणते. दोन्ही नळ आपण एकत्रित चालू केले तर ती टाकी किती वेळात रिकामी होईल म्हणते. मग काय करायचं, एवढे दोन्ही संख्याचा काय करायचा गुणाकार, 4 गुणिले 6 करायची. मग काय करायचं आता, प्लस आणि मायनस आहे तर इथं काय करायचं, मायनस करायचं. मग आता 6 मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. 6तून 4 गेले किती उरले, 2 उरले. तर याला भाग देऊन द्यायचं. किती त्या वेळात रिकामी होईल, बे 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 दोन्ही 4 साईन दोन्ही 12. 12 तासात काय होणार, ते टाकी रिकामी होणार आहे. ठीक बघा 35 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, पाण्याचा एक हौद नळाने 10 तासात भरतो म्हणते. नळ जर फक्त 3 तास चालला तर हौदाचा किती भाग रिकामा राहील म्हणते. तर बघा आता 10 तासात आपण तो भरून राहिलो, ठीक आहे. 3 तास चाललेला आहे तो, 3 तास चालला, रिकामी किती राहिला, 10तून 3 गेला तर उरला किती, मग 7 उरला. किती उरला, 7 उरला. आपल्याजवळ होता किती, 7 उरला, रिकामी राहिला किती आहे, 7. कितीपैकी, 10 पैकी. उत्तर किती आहे मग आपलं, 710. किती रिकामा राहिला असं, मग तो 710 भाग. बघा त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, पी या नळाने पाण्याची 3/5 भरण्यास म्हणते, या नळाने पाण्याचे 3/5 भरण्यास टाकी म्हणते 18 तास लागतात म्हणते, तर ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती तास लागेल म्हणते. बघा आता 5, आता टाकी काय म्हणू आपण, 5 टाकी आहे म्हणते, त्याच्यापैकी 3 भाग भरण्यास म्हणते किती तास लागून आले आपल्याला, 18 तास लागून आले. किती, 18 तास लागून आले. ठीक आहे. नंतर काय म्हणते, 5 पैकी 3 तर भरलेले आहे, रिकामी किती आहे मग आपल्याला, 2 उरलेली आहे. तर मग हे रिकामी टाकी आपल्याला 2 भरण्यास आणखी किती वेळ लागेल म्हणते. 3चे किती गुणा आहे, 18, 6 गुणा आहे. तर 3 किती, मग 6 गुणा 3 18, मग किती लागून आलेले, 6 गुणा लागून आले. तर 2 टाकी भरण्यास काय लागेल मग आपल्याला, 6 गुणाच लागेल. 6 दुने 12 तास. किती वेळा लागेल मग, रिकामी टाकी भरण्यास आणखी किती वेळ लागेल मग आपल्याला, 12 तास. बघा त्यानंतरचा 37 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक पाण्याची टाकी म्हणते पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्ण भरते. तर पहिला नळ 3 तास चालला बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळात भरेल म्हणते आपल्याला काढायचं आहे. का हा रिपीट झालेलाच क्वेश्चन आहे. बघा काय, एक नळ आहे म्हणते 12 तासात भरून आला, दुसरा नळ म्हणते 15 तासात, तिसरा नळ म्हणते किती, 24 तासात भरून आला. तर तिघाचं काय करायचं, लसाई काढून घ्यायचा. तिघाचं लसाई किती येते, 120 येते. ठीक आहे. आता 12 नळ 120ला भाग दिले तर पहिल्या नळाची किती आली, 10 एफिशियन्सी आली. 15नं 120ला भागलं, दुसऱ्या नळाची 8 आली. 24ने 120ला भागलं, तिसऱ्या नळाची 5 आली. म्हणजे आता पहिल्या नळामध्ये 3 तास काम करून आला, किती केले काम त्याने, मग 30, आणि सोडून चालला गेला म्हणते. नंतर दुसरा नळ आला, तिनं 5 तास काम केलं, 5 8 40, आणि तोही सोडून गेला. मग आता या दोघा मिळून किती काम केलं, 70 काम केलं. आपल्याजवळ एकूण काम किती होतं, 120 केलं होतं. तर काय आलं मग, काम किती उरलं आपलं, 50. आता हे उरलेलं शिल्लक काम आहे, तर हे कोण करण आता, हा तिसरा व्यक्ती करण. तिसऱ्या व्यक्तीची कार्यक्षमता किती आहे, 5, तर 5ने भागून द्यायचं. 5 1 5, किती उरले मग, 10 तास. तिसरा व्यक्ती शिल्लक काम किती दिवसात काम करेल, मग तो शिल्लक 10 तासातून. बघा 38 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक पाण्याची टाकी म्हणते एका नळाने 8 तासात भरते म्हणते, तर दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते म्हणते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्या ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल म्हणते. बघा एका नळाने म्हणते 8 तासात, दुसऱ्या नळाने 12 तासात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल म्हणते. बघा आता काय करायचं, 8 गुणिले 12. आता दोन्ही नळ भरून आले ना एकसाथ, तर काय करायचं, दोघांचे बेरीज करायची. 12 + 8 किती होते, 20. आता त्याला भाग देऊन द्यायचा. 4 त्रिक 12, 4 पंच 20, उरले किती, 8 त्रिक 24, छेद किती, 5. आता याचे काय मिनिटात आणि घंट्यातनी आपल्याला कन्वर्ट करायचं. बघा 5 चोक 20, उरले किती, 4 छेद 5.
त्याला काय करायचं, मिनटात कन्वर्ट करायला काय करायचं असतं आपण, 60नं गुणत असतो. 60नं गुणलं तर किती येते, 5 एक 5, 5 2 10, 12 पंच 60. 5 नाही ना, 5 एक 5, 5 2 10. इथे किती आहे, वरतं 4 मिनिट आहे. ठीक आहे, 4 4. इथं याला भाग दिला तर किती, 4/5 येऊन आला. ठीक आहे, याला 12×4 मग उत्तर किती आला, 4 घंटे आपलं 48 मिनिट हे आपलं उत्तर आलं. ते दोघं मिळून किती वेळात भरेल मग, 4 घंटे 48 मिनिटामध्ये. बघा त्यानंतर 39 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, पांढऱ्या नळाने एक होद म्हणते 12 तासात भरतो म्हणते आणि काळ्या नळाने तोच होद म्हणते 15 तासात रिकाम्या होतो म्हणते. तर दोन्ही नळ सुरू केल्यास होद भरण्यास किती वेळ लागेल म्हणते. बघा, पांढरा नळ आहे तो म्हणते 12 तासात भरतो म्हणते आणि तो काळा नळ आहे म्हणते 15 तासात रिकामे करतो म्हणते. दोन्ही नळ सुरू करून आले, ते नळ किती वेळात भरेल म्हणते. तर बघा, आता 12 गुण्याला काय करायचं, 15. आता काय उन्हाला रिकामा करून आला, एक भरून आला, तर मग काय करायचं अशा वेळेस, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. 15तून 12 गेले तर किती उरले, 3 उरले. तर 3ने भाग द्यायचा, 3 एक 3, 3 चौक 12, 12 पंच 60. म्हणजे तो किती वेळ लागेल भरायला, मग 60 तास. किती वेळ लागेल, 60 तासात तो भरून जाईल. ठीक आहे, बघा 40 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात म्हणते, तर 10 मिनिटात किती बकेट भरल्या जाईल म्हणते. तर बघा, 15 सेकंदामध्ये तो किती भरून आला बकेट, हा एक बकेट भरून आला. ठीक आहे, तर 10 मिनिटातने तो किती बकेट भरेल. मग काय करायचं, एक बकेटला 10 मिनिटांना गुणून करायचं आणि 15नं काय करायचं, भाग करायचं. आता काय आहे, सेकंदात आहे, तर काय आहे 10 मिनिटात आहे, त्याला काय करायचं, सेकंदात कन्वर्ट करायचं, म्हणून 60नं गुणून टाकायचं. 15 एक 15, 15 चौक 60, 10 चौक किती होते, 40 बकेट. किती बकेट भरण तो, 40 बकेट भरण. मग 10 मिनिटातने किती बकेट भरणार तो, 40 बकेट. बघा त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक टाकी म्हणते तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी असते, तर ती अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी असेल म्हणते. तर बघा, आता आता 1/3 भरली म्हणते. ठीक आहे, 1/3 भरली म्हणते, तिच्यामध्ये काय म्हणते 80 लिटर पाणी भरले म्हणते. तर अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी उरेल म्हणते, उरेलच म्हणते ना, तिच्यामध्ये किती पाणी असेल म्हणते. ठीक आहे, तर काय करायचं, 3 आणि 2चा काय करायचा, LCM काढायचा. किती येते, 6 आहे, तर मग याला भाग द्यायचा. 3 2 6. ठीक आहे, व्यतिरिक्त 6 किती आला, 2 3 आला. रेशो किती आला, हे 80ची व्हॅल्यू किती आहे, 2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 80 दिलेली आहे. किती गुण आहे, 40 गुण आहे. तर आपल्याला भरलेली अर्धी टाकीची काढायची आहे. शिल्लक तर काय, 3 ने 40नं गुणून टाकायचं, म्हणजे आपले निघून जाते ते 4 ते 1 12, 12 लिटर. उत्तर किती आहे मग आपले, 120 लिटर आहे. म्हणजे भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी असेल, मग 120 लिटर पाणी असेल. बघा 42 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक पाण्याची टाकी म्हणते एका नळाने 8 तासात भरतो म्हणते, तर दुसऱ्या नळाने ती टाकी 4 तासात रिकामी होतो म्हणते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यानंतर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल म्हणते. बघा, एका नळाने काय म्हणते 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते म्हणते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केली तर ते किती वेळात रिकामी होईल म्हणते. तर काय करायचं वेळेत, 8 गुणिले 4. आता करायचं, एक भरून आले ना, एक आणि एक काय करून आले, रिकामी करून आले. काय करायचं, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायचं. 8तून 4 गेले की उरले 4, 4 4 कॅन्सल झाले. मग किती तासात रिकामी होईल ती टाकी, किती तासात रिकामी होईल, 8 तासामध्ये. ठीक आहे, बघा 43 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक पाण्याची टाकी म्हणते पहिल्या नळाने 6 तासात भरते म्हणते, दुसऱ्या नळाने म्हणते ती टाकी म्हणते 12 तास लागते म्हणते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले असते ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल म्हणते. तर बघा, पहिल्या नळाने काय म्हणते 6 तासात, दुसऱ्या नळाने म्हणते 12 तास लागते म्हणते भरायले.
तर ते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर किती वेळ लागेल म्हणते. काय करायचं अशा वेळेस दोन्ही संख्येचा काय करायचा गुणाकार 6 गुणिला 12. मग काय करायचं आता इथं प्लस आहे इथे प्लस आहे, काय करायचं दोघांचं बेरीज करायची. मग 12 + 6 किती होतं 18, यानं भाग देऊन द्यायचा. 6 × 6 = 6, 18, 3 × 3 = 3 × 4 = 12. मग ते दोघे मिळून किती वेळात भरेल 4 तासामध्ये. ठीक आहे. बघा त्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते एका हौदाची लांबी म्हणते 4 मीटर व रुंदी म्हणते 1.5 मीटर व उंची किती आहे 1 मीटर असून तो काठोकाठ भरल्यास 8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावे लागतील म्हणते. तो बघा आता काय म्हणते 4 मीटर आहे, नंतर काय आहे रुंदी किती आहे 1.5 मीटर आहे आणि त्याची उंची किती आहे 1 मीटर आहे. तर म्हणजे तो एकूण किती हौदाची लांबी किती येणार मग एकूण 15 चोक 60 म्हणजे 6 मीटर क्यूब येणार. किती येणार 6 मीटर क्यूब. आता हे 6 मीटर क्यूब आपल्याला 8 लिटरनं भरायचं आहे. तर 1 मीटर क्यूबमध्ये किती लिटर असते 1 मीटर क्यूबमध्ये 1 मीटर क्यूबमध्ये असते 1000 लिटर. किती असते 1 मीटर क्यूबमध्ये 1000 लिटर असते. ठीक आहे. तर आता हे करायचं 6 मीटर क्यूबमध्ये किती असेल मग 1000ने याला काय करायचं गुणाकार करायला लागायचं. आता काय 8नं भाग द्यायचा 8 लिटरनं प्रत्येक बाल्टी भरायची. तर मग किती बाल्ट्या लागन आता गुणाकार करायचा आहे. 6000 आले तर 6000 भागेले काय करायचं 8 द्यायचं भाग 8 8 7 किती होते 56 8 पंचे 40 उरले किती मग 750. किती बादल्या भरण मग 750 बादल्या भरण. बघा त्यानंतरचा 45 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग म्हणते पाण्याने भरलेला आहे म्हणते. तर त्या टाकीत अजून किती पाणी मावेल म्हणते. तर बघा आता 15पैकी 15 भाग आहे म्हणते 4 भाग हा म्हणते भरलेला आहे. तर रिकामा किती असेल 11 भाग आहे. किती आहे 11 भाग आहे म्हणजे आपल्याला 11 पाणी त्याच्यामध्ये आणखी मावेल म्हणते. आता 15 टाकीची किती लिटर दिलेलं आहे 15ची व्हॅल्यू आहे दिलेली आहे 750 लिटर. किती गुण आहे 50 गुण आहे. तर मग आपल्याला 11ची व्हॅल्यू काय राहणार 50 गुण राहणार म्हणजे किती पाणी मावेल त्याच्यात 550 लिटर. किती पाणी मावेल आणखी 550 लिटर. ठीक आहे. बघा 46 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते एका नळातून म्हणते एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते म्हणते. तर त्याच नळातून 2.5 तासात किती लिटर पाणी पडेल म्हणते. तर बघा एका सेकंदात किती पडून आलं एका सेकंदात पाणी 25 मिलीलिटर. किती 25 मिलीलिटर. तर त्याच नळातून 2.5 तासात म्हणजे 2.5 तासातनी किती पाणी पडेल म्हणते. तर बघा आता काय करायचं आता हे मिलीलिटर आहे मिलीलिटर आहे म्हणून काय करायचं याला लिटरमध्ये कन्वर्ट करायला 1000नं भागून द्यायचं. नंतर काय म्हणते 2.5 तासात आहे 2.5 तासनं गुणाकार करायचा. आता काय सगळं काय सेकंदात दिलेलं आहे मग काय करायचं याला सेकंदात कन्वर्ट करायचं. गुन्ह्याला 60 केलं तर काय तासाले गुन्ह्याला 60 केलं तर मिनटात कन्वर्ट करत होते आणखी 60 केलं तर काय होते सेकंदात कन्वर्ट होते. इथं पॉईंट आहे तिथं पॉईंट देऊन द्यायचा उत्तर येऊन जाते. आपण बघा 2 0 ना 2 0 कॅन्सल 2 0 ना 2 0 कॅन्सल. आता इथं 25 आहे 25 1 25 25 चोक 100 2 2 4 बेत्रिक 6 बेकबे बेत्रिक 6 किती आले 3 3 9 9 गुणिला 25 किती येते 25 गुणिला 9 किती होते 225. उत्तर किती आहे मग आपलं 225 लिटर. 225 लिटर. किती पाणी पडेल मग त्याच्यात 225 लिटर पाणी पडेल. बघा 47 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते आता झालेला आहे आपला क्वेश्चन. ठीक आहे. याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन काय घेऊ. बघा या नळाने म्हणते एक टाकी म्हणते 30 मिनिटात भरते म्हणते. तर ब या नळाने ती टाकी 15 मिनिटात भरते म्हणते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती वेळात भरेल म्हणते. तर बघा नळाने किती भरून आलं
नळाने 30 मिनिटात भरून आला. किती मिनिटात? 30 मिनिटात. ठीक आहे. नंतर ब हा नळाने 15 मिनिटात भरते म्हणते. ब नळाने काय म्हणते? 15 मिनिटात भरून आले म्हणते. दोन्ही काय करून आले? भरूनच राहिले. मग काय करायचं वेळेस? दोन्ही संख्याचा काय करायचा? गुणाकार. 30 गुणिला 15. आता काय करायचं? दोन्ही भरून आले तर काय करायचं? दोघांची ॲडिशन करा. 15 + 30 किती झाले? 45. याला भागून द्यायचं. 15 × 15, 15 × 1 45, 3 × 3 3 10. म्हणजे त्या दोन्ही नळाला किती वेळ लागेल? 10 मिनिट. किती वेळ लागेल मग? 10 मिनिट लागेल. याला आन्सर. बघा 49 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एक टाकी 2 लिटर प्रति 5 सेकंद या दराने म्हणते पाणी भरते म्हणते. त्याच वेळेमध्ये 1 लिटर प्रति 10 सेकंद या दराने म्हणते बाहेर काढते म्हणते. जर टाकीची क्षमता किती आहे म्हणते? 90,000 लिटर क्षमतेची असेल म्हणते, तर टाकी किती वेळात भरेल म्हणते? तर बघा आता 5 सेकंदामध्ये हे काय? 5 सेकंदात 5 सेकंदात किती भरून आले ते? 2 लिटर. काय आहे? 5 सेकंदात 2 लिटर भरून आली. काय आहे? भरून राहिली. नंतर काय म्हणते? 10 सेकंदातनी 10 सेकंदात किती आहे? 1 लिटर ते खाली करून आले. तर बघा आता हे काय 5 सेकंदात भरून आले आणि हे 10 सेकंदात खाली करून आले. मग काय करायचं? आपण व्हॅल्यू इथं बरोबर करायची. काय करायचं आहे? इथे 10 सेकंद करायचं, इथं 2 न गुणलं म्हणून इथे काय करायचं? 2 न गुणलं करायचं. किती आहे? 10 सेकंदात ते किती लिटर पाणी भरून आले? ते 4 लिटर. 10 सेकंदात किती खाली करून आले? ते 1 लिटर खाली करून आले. मग काय करायचा? याच्यातून हे मायनस करायचं. किती होऊन आलं? 3. म्हणजे ते 10 सेकंदात एकूण 10 सेकंदात किती भरून आले ते टाकी? 10 सेकंदात ते 3 लिटर भरून आले. किती? 10 सेकंदात 3 लिटर भरून आले. आपल्याला काय करायचं? मिनिटात उत्तर दिलं. काय करायचं मग? एका मिनिटात किती भरणार मग ते? 10 सेकंदात 3, तर 60 सेकंदात किती भरणार मग? 60 भागून द्यायचं. 60 गुणाचं 10 भागाचं. किती येते? 37 18. म्हणजे एका मिनिटात ते किती भरून आली? एका मिनिटात 18 लिटर भरून आली. तर आपल्याला टाकी किती आहे आपली? 90,000 क्षमतेची. किती आहे? 90,000 क्षमतेची आहे. तर मग किती मिनिट लागेल? 18 भागून द्यायचं. 18 × 18 18 × 5 90. म्हणजे किती मिनिट लागेल तिले? 5000 मिनिट. किती लागणार? 5000 मिनिट लागणार आहे. बघा त्यानंतरचा 50 नंबरचा क्वेश्चन आहे. काय दिलेला आहे? पी या नळाने म्हणते 1 टाकी 12 तासात भरते. क्यू या नळाने 30 टाकी म्हणते 15 तासात रिकामी होते म्हणते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले असते तर ती टाकी किती वेळात भरेल म्हणते? बघा पी हा नळ आहे म्हणते 12 तासात म्हणते भरते म्हणते. ठीक आहे. आणि क्यू हा नळ आहे म्हणते तो काय म्हणते? 15 तासात रिकामी म्हणते. तर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल म्हणते? तर काय करायचं? एक भरून आला, एक खाली करून आला. काय करायचं मग? दोन्ही संख्याचा गुणाकार. 12 गुणिला 15. आता एक भरून आला, एक खाली करून आला. तर मग काय करायचं? अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायचं. 15मधून 12 गेले किती उरले? 3. 3 याला काय करायचं? भागून द्या. 3 × 3 3 × 15. 12 × 5 60. मग ते किती वेळात भरेल मग? ते 12 तासात. मिनिटात आहे का 12 तासात आहे? 12 60 तासातनी ते मग भरून जाईल. किती तासात भरेल मग? 60 तास. बघा त्यानंतरचा 51 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एक पाण्याची टाकी म्हणते एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने म्हणते 4 तासात रिकामी होते म्हणते. दोन्ही नळ एकत्र एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल म्हणते? बघा एका नळाने काय म्हणते? 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर काय करायचं? दोन्ही संख्याचा काय करायचं? गुणाकार. एक भरून आली, एक खाली करून आली. काय करायचं? वेळेस मायनस करून टाकायचं. मोठ्या संख्येतून लहान संख्या. 8तून 4 गेले किती उरले? 4. 4 इथं भाग दिले. किती वेळ लागला मग? 8 तासात ते काय म्हणते? रिकामे होईल. किती तासात रिकामे होईल ते? 8 तासात. उत्तर किती आहे मग आपलं? 8 तास. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे? एक पाण्याची टाकी म्हणते एका नळाने 18 तासात भरते म्हणते तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते म्हणते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल म्हणते? तर बघा एका नळाने 18 तासात भरून राहिली, दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होऊन राहिली.
तर कशा वेळेस काय करायचं, दोन्ही संख्याचा काय करायचा, गुणाकार. 18 गुणिले 6, एक रिकामी होऊन राहिली, एक भरून राहिली, तर काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. 18तून 6 गेले की उरले 12, 12 नेले भाग लिहून. मग किती तासात रिकामी मिळते, 6 एका 6, 6 दुनी 12, बे का बे, बे 9 18. किती वेळात रिकामी मिळते, 9 तासात. किती, 9 तासात ते रिकामी होईल. बघा 53 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 207 भाग भरला जातो म्हणते, तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागेल म्हणते. ती टाकी किती मिनिटे लागेल म्हणते. बघा आता 1 मिनिट, 1 मिनिटात टाकीचा किती भाग भरून आला, 2 भाग भरून आला, तर 60 मिनिटात तो किती भरायला म्हणते. एका मिनिटात किती भाग भरून आला, 2 भाग भरून आला, तर आपल्याला काय करायचं, आता तो भाग पूर्ण भरून आला 2 मिनिटात तो, थांबा आता काय हा 207 भाग भरलेला आहे म्हणते एका मिनिटातनी. ठीक आहे, 2 भाग भरायला किती वेळ लागून आला, 1 मिनिट लागून आला. किती वेळ लागून आला, 2 भाग भरायला 1 मिनिट लागून आला, तर 7 भाग भरायला किती वेळ लागेल, आपल्याला हे काढायचं. मग काय करायचं, तिरपा गुणाकार करून टाकायचा. काय ते 7 1 गुणिले 7 भागेला काय 2 गुणिले 1 2, किती मिनिट लागेल मग, 702 मिनिट. 702 मिनिट आहे आपलं आन्सर. बघा त्यानंतर 54 नंबरचा क्वेश्चन आहे. एक नळ म्हणते एक टाकी 20 मिनिटात भरतो, दुसरा नळ म्हणते 30 टाकी 30 मिनिटात भरतो म्हणते. दोन्ही नळ एकाच वेळेस उघडले तर टाकी भरण्यास लागणारा वेळ किती आहे म्हणते. तर बघा एक नळ म्हणते काय म्हणते 20 मिनिटात, दुसरा नळ म्हणते 30 मिनिटात भरतो म्हणते. 30 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर किती वेळात भरेल म्हणते. बघा आता दोन्ही नळ काय करून आले, भरून आले. काय करायचं, दोन्ही संख्याचा काय करायचा, गुणाकाराचा. 20 गुणिले 30. आता दोन्ही भरून आले तर काय करायचं, दोघांची ॲडिशन करायची. 20 + 30 किती झालं, 50. याने भागून द्यायचं. इथे तर उत्तर 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 6 30, 6 2 12. मग दोन्ही नळ किती वेळात भरेल ते, 12 मिनिटात. किती मिनिटात भरेल दोन्ही नळ, मग 12 मिनिटात. ठीक आहे. बघा अ या नळाने म्हणते एक टाकी 30 मिनिटात भरते म्हणते, तर ब या नळाने 30 टाकी 15 मिनिटात भरते म्हणते. अ नळाने 30 मिनिटात भरते, ब नळाने 15 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू ठेवलेस तर ती टाकी किती वेळात भरेल म्हणते. बघा अ नळाने किती म्हणते 15 मिनिट, 30 मिनिटात. ठीक आहे, भरून राहिली. ब नळाने 15 मिनिटात, ब नळाने काय म्हणते 15 मिनिटात भरून राहिली. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास किती वेळात भरेल म्हणते. इथे तेच करायचं, 30 गुणिले काय करायचं 15. आधी दोन्ही नळ भरून राहिले तर काय करायचं, दोघांची ॲडिशन करायचं. 30 + 15 किती झालं 45. नेलं भाग द्यायचं. 15 1 15, 15 3 45, 3 1 3 10. वेळ किती लागेल मग दोन्ही नळाले, 10 मिनिट. किती वेळात भरेल मग ते दोघं मिळून, 10 मिनिटात भरेल. बघा 56 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक पाण्याची टाकी म्हणते एका नळाने 1 तासात भरते म्हणते, तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते म्हणते, आणि तिसऱ्या नळाने काय म्हणते 50 मिनिटात खाली होते म्हणते. तर तिन्ही नळ एकाच वेळेस सुरू केल्यास तर पाण्याची टाकी किती वेळात रिकामी होईल म्हणते. तर बघा आता काय म्हणते 1 तासात भरते, 1 तास म्हणजे 60 मिनिटात. एक नळ काय म्हणते 60 मिनिटात. हा पहिला नळ आहे 60 मिनिटात भरून आला. दुसरा काय म्हणते 50 मिनिटात, 75 मिनिटात. तिसरा काय म्हणते 50 मिनिटात भरतो म्हणते. ठीक आहे, हे काय झालं यांचं मिनिटात नाही. तर काय म्हणते हा काय म्हणाला खाली करून आला, खाली करून आला मग काय करायचं येईल मायनसचं चिन्ह द्यायचं. तिसरा नळ काय होऊन आला खाली करून आला, हे दोन नळ काय करून आले भरून आले काय प्लस. तर ते टाकी किती वेळात रिकामी होईल म्हणते. तर मग काय करायचं येईल भागात हे गुन्हा याचा काय करायचं एलसीएम काढायचा. काय करायचं मग एलसीएम काढायचं वेळेस काय करायचं 6 75 आणि 50. याचा एलसीएम काढतो तर काय कसा काढायचा, मोठी संख्या घेऊन द्यायची. मोठी संख्या किती आहे 75. ठीक आहे, आता 75मध्ये किती आहे 15 गुणिले 15 पाहिजे किती होते 75 आहे. ठीक आहे, 15 नेला भाग दिला तर किती ते 15 चौक 60. किती उरले 4, तर 4 इथं लिहून घ्यायचे. ठीक आहे,
आता किती आहे 50 आहे. 50 25 त्रिक 75 होते. 25 भाग दिला तर किती येते 25 दुने 50 येते. ठीक आहे. आता 2 ने भाग देणार काय जाते मग हे 50 येणार का याच्यात नाही. तर किती आला मग एलसीएम आपला 300 आला. किती आला 300 आला. इथं 300 लिहून घ्यायचा. आता भाग द्यायचा 6 पंच 30 म्हणजे किती आला इथं रेशो किती आला. याची एफिशियन्सी किती कार्यक्षमता किती आली 5 आली. हा काय प्लस आहे. ठीक आहे. नंतर बी आहे 75 गुणिला 75 300 भाग दिला तर किती आले 4 आला. बीची किती आली दुसऱ्या व्यक्तीची किती आली 4 आली. हा काय करून आला खाली करून आला म्हणजे इथं मायनस चिन्ह द्यायचं. किती वेळ लागते त्याला खाली करायला 6. किती कार्यक्षमता किती आहे त्याची खाली करण्याची 6 आहे. तर आता किती वेळात मग ते टाकी भरेल. तर बघा आता 5 मधून 5 आणि 4 किती होते 9. 9 मधून 6 मायनस केले तर किती वेळ लागते 3. हे टाकी भरायला वेळ लागून राहिले. किती वेळ लागून आहे 3 तास. मग इथे 300 टाकी आहे. 3 त्याला काय काम करायला 3 वेळ लागून आले. 300 कार्यक्षमता आहे टाकीची. मग आगून देऊन द्यायचं 300 किती वेळ लागते 100 मिनिट. किती वेळ लागणार आहे 100 मिनटं. उत्तर किती आहे मग आपलं 100 मिनटं लागणार आहे. ते टाकी रिकामी व्हायला नाही भरायला पाहिजे होती. इथं रिकामी दिलेलं आहे. ती टाकी भरायला किती वेळ लागणार मग आपले 100 मिनटं लागणार आहे. ठीक आहे. बघा त्या नंतरचा शेवटला क्वेश्चन दिलेला 57 नंबरचा काय म्हणते अ ब क नळांनी स्वतंत्रपणे म्हणते 12 15 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते म्हणते. ठीक आहे. एकाच वेळी अ आणि ब नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सहाय्याने म्हणते टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल म्हणते. तर बघा आता अ ब का आहे अ आहे ब आहे आणि क आहे. हे तिघं जण आहे. काय आहे तिघं जण आहे. याची कार्य हे किती दिलेलं आहे. हा 12 तासात भरते म्हणते. हा 15 आणि हा दुसरा काय म्हणते तिसरा काय म्हणते 20 तासात भरते. म्हणजे याचे काय करायचं एलसीएम काढायचा. तिघाचा एलसीएम किती येते 60 येते. ठीक आहे. तर बघा आता याची अची कार्यक्षमता किती येते 12 पंच 60 5 आली. बची किती येते 15 चोक 60 4 आली. कची किती येते 20 त्रिक 60 कची 30 आली 3 आली. म्हणजे आता मनात काय आहे अ आणि ब च्या साहाय्याने म्हणजे अ आणि ब नळाच्या साहाय्याने म्हणते टाकी भरण्यास प्रारंभ केला म्हणते आणि क नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास प्रारंभ केला सुरुवात केली तर किती तासात ते म्हणते टाकी भरलेली स्थितीत असेल म्हणते. बघा अ आणि ब भरून आले. काय आहे अ आणि ब हे भरून आले आणि सी हा तिसरा क नळ काय म्हणते खाली करून आला म्हणते. तर बघा अ आणि ब किती भरून आला 5 आणि 4 किती होते 9 भरून आला. सी किती खाली करून आला 3 खाली करून आला. तर किती भरून आला 6. आणि आपली टाकी किती आहे टाकी किती आहे 60 टाकी आहे. तर 6 भरून किती राहिलं मग आपण 6 6 भाग देऊन जातो. किती भरून आलं मग 6 10. उत्तर किती आहे मग आपलं 10. ते किती तासात मग भरेल ते टाकी 10 तासात. हे घ्यायला आपलं उत्तर. ठीक आहे. इथं आपला पूर्ण क्लास झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्यायचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.